ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंतानी आदिराज वृक्ष महाराजांना सांगितलं, वृणीश्वत एहम गुणयन शीलयंत्रितः, की तू मला तुझ्या गुणांनी आणि स्वभावाने वश करून घेतलेला आहे. तेव्हा तुझी जी काही इच्छा असेल त्याप्रमाणे तू माझ्याकडनं वर माग. आणि हे ऐकल्यानंतर ऋषून भगवंताची आज्ञा शिरोधारे मानली. एकीकडे देवराज इंद्र आपण केलेल्या कर्मामुळे पश्चातापदग्ध झाला आणि तो या पृथ्वीराजांच्या चरणांवर माथा टेकायला लागला. आणि ह्या त्याच्या करणीमुळं पृथ्वीराज स्वतःच संकोचित झाला. भगवंताला नमस्कार केला. भगवंताच्या दर्शनामुळे तो जो भावविभोर झाला होता, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि तो अश्रूंचा पडदा उभा राहिल्यामुळं भगवंताचं दर्शन सुद्धा धडपणे तो करू शकत नव्हता. कंठ अगदी गदगद झालेला होता. भगवंतानी आपला एक भाग हात गरुडाच्या उंचाच्या खांद्यावर ठेवलेला होता आणि महाराज पृथ्वी आपले डोळे पुसत पुसत अतृप्त दृष्टीने भगवंताकडे बघत होते. आणि बघता बघता पृथ्वी महाराज म्हणाले, वरान विभो त्वद्वरदयेश्वरात भुवा कथम ऋणीते गुणविक्रियात्मनाम ये नारकाणाम अपि संति देहिनाम तानीश कैवल्य पते वृणयनच. की भगवान आपण मोक्षपती आहात. वर देणाऱ्या सर्व देवांमध्ये अगदी ब्रह्मदेवांपासून सुद्धा आपण श्रेष्ठ आहात, समर्थ आहात. आणि आपण जरी वर माग असं म्हणाला तरी कोण असा बुद्धिमान मनुष्य असेल की जो देहाभिमानानं अभिभूत होऊन भोगण्यायोग्य असे विषय तुमच्याकडे मागेल. कारण असे विषय मागणं म्हणजे नारकीय जीवन मागण्यासारखंच आहे. कारण सामान्य माणसानं सुद्धा जे विषय भोगाला मिळतात त्या भोगातून पुढे नरकांकडेच त्यांची गती जात राहते. तेव्हा जो बुद्धिमान आहे तो असल्या तुच्छ विषयांच्याबद्दल अभिलाषा बाळगून काही मागणार नाही. आणि मलाही तसे तुच्छ विषय आपल्याकडनं नको आहे. न कामये नाथ तदप्यहं क्वचित न यत्र युष्मत् चरणांबुजासवः महत्तमांतर हृदयान्मुखच्युतो विधत्स्व कर्णायुतमेष मे वरः. ऋषी महाराज म्हणाले की मला त्या मोक्षपदाची सुद्धा इच्छा नाही. कारण त्या मोक्षपदामध्ये आपलं गुणसंकीर्तन ऐकायला मिळत नाही. महापुरुषांच्या हृदयातून आणि त्यांच्या मुखाद्वारे बाहेर पडलेले जे आपल्या चरणकमलांचं वर्णन करणारे मकरंदासारखे शब्द जे आहेत, आपल्या कीर्तिकथा ज्या आहेत, त्या कीर्तिकथा एकदा मोक्षपद प्राप्त झालं की कशा ऐकायला मिळणार. त्यामुळे त्या मोक्षपदाची मला अपेक्षा नाही, इच्छा नाही. तर माझी प्रार्थना एकच आहे. कारण आपलं गुणवर्णन, आपलं लीला वर्णन हे सगळं ऐकायला माझे 2 कान खूप अपुरे आहेत, असमर्थ आहेत. तेव्हा आपण 10,000 कान जरी मला दिले तरी ते आपल्या लीला गुणांचं वर्णन करण्यास केलेलं वर्णन ऐकायला अपुरेच आहे. तर उत्तम श्लोक महन मुखच्युतो भगवत्पदांभोज सुधा कणा निलहा सुरजिम पुनर्विस्मृतत्ववर्तमनाम उपयोगिनांनो वितरत केलं वरही. की भगवंता
आपल्या चरणकमल त्यातला मकरंद ज्याला म्हणता येईल असे ते अमृतकण घेऊन महापुरुषांच्या मुखातून जो वायू निघतो, शब्दरूप वायू बाहेर पडतो, त्याच्यामध्ये एवढी शक्ती असते की मूळ तत्व विसरलेल्या आम्हाला उपयोगी लोकांना आपलं पुन्हा तत्वज्ञान ते शब्द करून देतात. आणि त्यामुळे मला ते शब्द ऐकायला मिळाले तरी खूप झालं. अन्य कुठल्याही वराची मला आवश्यकता वाटत नाही. यशशिवम सुश्रव आर्य संगमे यदृचया चोपशिरोति ते सकृत कथन गुणत्यो विरमेद विनापासून श्रीयत प्रभवरे गुणसंग्रहेच्छया. उत्तम कीर्ती असलेल्या भगवंता सत्संगामध्ये आपल्या मंगलमय अशा सुयशाचं एकदा जरी आमच्या सुदैवानं श्रवण करायला मिळालं तरी आमची तृप्ती होईल. मग कोणीही पशुबुद्धी असलेला पुरुष आपलं हे गुणवर्णन कसं काय ऐकण्याचं सोडून देईल? तेव्हा सगळ्या प्रकारच्या पुरुषार्थाची सिद्धी जिच्यामुळे होते ती लक्ष्मी सुद्धा आपलं सुयश ऐकायला आतुर झालेली असते, लालयित असते. आता त्या लक्ष्मीसारखाच मी सुद्धा अत्यंत उत्सुकतेनं सर्व गुणांचा धाम असलेल्या, आश्रय असलेल्या आपल्या पुरुषोत्तमांची सेवा करण्यासाठी मी लालयित आहे. मला सेवा करावीशी वाटते. पण असं होऊ नये की लक्ष्मीला जशी तुमची सेवा करावीशी वाटते तशीच मलाही तुमची सेवा करावीशी वाटते. मग त्या दृष्टीने आपणच आम्हा दोघांचे एकमेव पती ठरतात आणि एकाच पतीची सेवा करण्याची स्पर्धा जेव्हा दोघांमध्ये सुरू होते तेव्हा तिथे मग कलह होण्याची, चुरस होण्याची शक्यता असते. तेव्हा आम्ही दोघं जरी केवळ आपलीच सेवा करणार असलो तरी आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कलह निर्माण होणे, तेढ निर्माण होणे, भांडण निर्माण होणे. कारण तसं जर भांडण झालं तर पुन्हा आमचं मन कलुषित होईल, एकाग्र राहणार नाही आणि मग त्या सेवेमध्ये काही ना काहीतरी न्यून निर्माण होईल. जगज्जनन्यान जगदीश वैशतम यादेव यत्कर्मणेन संहितम करोषि फलग्न वत्सला तो एव धृष्णे भिरतस्य किंतया. हे जगदीश्वरा, जगज्जननी लक्ष्मीच्या हृदयामध्ये माझ्याबद्दल विरोधाभास किंवा विरोधाभाव निर्माण होण्याची शक्यता निश्चित आहे. कारण ज्या एका आपल्या सेवा कार्यामध्ये मला आत्यंतिक प्रेम आहे, ज्याच्यासाठी मी अत्यंत लालसायुक्त आहे, तीच सेवा लक्ष्मी सुद्धा करण्यासाठी लालायित आहेत. पण असं आहे, आपण माझ्यासारख्या जिनांवर दया करता आणि अशा जिनांचं तुच्छ कर्म जरी असलं तरी आपण ते अतिशय मोठं करून स्वीकारता. त्यामुळे मलाही आशा आहे, विश्वास आहे की लक्ष्मी देवी आणि मी आमच्या दोघांमध्ये यदा कदाचित या सेवेवरनं काही जर भांडण झालं, कलह झाला तर आपण माझाच पक्ष घ्याल. आणि दुसरं असं आहे की आपण स्वतः आपल्या स्वरूपातच रममाण असल्यामुळं त्या दृष्टीनं लक्ष्मी सुद्धा ही तशी दूरचीच ठरते, वेगळी ठरते. आणखीन सुद्धा या पृथू महाराजांनी भगवंताकडे काही प्रार्थना केली, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ते काय होतं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.